हॅलो राइडर स्टॉप करो आता एवढाच आहे आम्हाला ग्राउंड नंबर 2 वर सुद्धा सचिन लोबे खाली पळतोय प्रत्युत्तर मात्र भरून संघाचा रायडर 15 नंबरची जर्सी परिधान केलेला रायडर आणि थोडीशी चुकी केली जाते मात्र सचिन लोबे यांच्याकडून आणि एक गुणाची मात्र अकाउंटला मात्र सुरुवात केली जाते बोरीशेमाळ संघाला एक गुणाची लयलूट केली जाते मात्र बोरीमाळ संघाकडे 2 नंबरचा जर्सी परिधान केलेला रायडर जाते मात्र 7-1 असं समीकरण असताना सुरेखाची चढाई घडी मारण्याचा कपडा मारण्याचा पाणी खरोखर थर्ड रेड मात्र येथे सागवाडी संघाकडून आणि घडी मारण्याचा नक्कीच प्रयत्न असेल 2 नंबरचा जर्सी परिधान केला रायडर आणि सुरेख मात्र टॅटल केला जातोय रायडर मात्र बाद होतोय आणि एक गुणाची कमाई मात्र डेपावाडी संघाकडे केली जाते तसं ग्राउंड नंबर 2 वर सुद्धा सुरेख असे चढाई एक गुणाची कमाई मात्र बोरी संघाकडे कबड्डी दानी बारकेटी मैसी काय लास्टला दोन कान डायरेक्ट लाची रे सुरेखाची चढाई मात्र निखिल यांच्याकडून नंतर फोन करू आम्ही व्हिडिओ काढू हा तेच लागला आता मेडिकल टाइम आउट बोरीच्या माळाशी गुणाची कमाई केली जाते मात्र डेपावडी संघाकडे तसे ग्राउंड नंबर 2 वर सुद्धा 15 नंबरची जर्सी परिधान केलेला रायडर बोरीसमाळ संघाकडून सुंदर अशी चढाई पाहायला मिळते आणि खरोखर किक मारण्याचा प्रयत्न असेल सुंदर अशी चढाई पण खाली हात परततो मात्र रायडर बोरीमाळ संघाचा मला वाटतं ग्राउंड नंबर 1 चा सामना संपलेला आहे तरी तिथे होणारा सामना असेल हिदोश्री बनाम कळम सुधागड दोन्ही संघांना विनंती असेल की लगेच ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे हिदोश्री संघाचा शशिकांत लेंडी आणि कळम संघाचा नरेश हिरवे आपण लगेच ग्राउंड नंबर 1 चा ताबा घ्यायचा आहे मला वाटतं तिसऱ्या फेरीतला शेवटचा सामना असेल तरी लगेच ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे यदोशी संघ शशिकांत लेंडी प्रतिस्पर्धी संघ हजर आहे आणि आता मला वाटतं यदोशी संघ सुद्धा हजर होतोय खरोखर दोन्ही संघ अटीतटीचा सामना पाहायला मिळेल एका साईडला शशिकांत लेंडी दुसऱ्या साईडला नरेश हिरवे आणि ग्राउंड नंबर 2 वर सुद्धा बोरीचा माळ बनाम वाघजाई 5-1 असं समीकरण असतं सुंदर अशी चढाई करतोय मात्र रायडर बोरीमाळ संघाचा बघूया किती गुणाची कमाई केली जाते मात्र आपल्या संघासाठी आणि खरोखर मात्र सिंगल पॉइंट 1 गुणाची कमाई केली जाते मात्र सुरेख अशी चढाई करतोय मात्र कळम ठाकूरवाडी संघाचा रायडर आणि खरोखर खाली हात परततोय प्रत्युत्तर देते मात्र हेदोजी संघाचा शशिकांत लेंडी खरोखरच या ठिकाणी तुल्यबळ असं आता जी लढत जी चालू आहे हेदोशी वर्सेस कळम ठाकूरवाडी शशिकांत लेंडी अतिशय खेळामध्ये प्रामाणिकपणा दाखवणारा असा हा खेळाडू एकमेव खेळाडू तसेच वाघजाय आणि बोरीचा माळ ग्राउंड नंबर 2 वर सामना रंगतदार होणार आहे अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी खेळाचं आयोजन केलेलं आहे फक्त आपला समाज
हा वेळेचा बंधन ठेवत नाही, त्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. कारण वेळेत आला तर कार्यक्रम वेळेत होतो. खरोखर गाव नंबर 1 वर थर्ड रेड मात्र येथे रेल्वेचा भोंगारी खरोखर शशिकांत आणि मात्र लय भारी शशिकांतची सर्व्हिस अगदी जबरदस्त. आणि हा सामनाच रंगतदार होणार आहे शेवटपर्यंत. कारण जशाच तसे उत्तर देणारे हिदोशी संघ आणि कळम संघ हे दोन्ही संघ अगदी जबरदस्त आहेत. सोडून द्या. ओके, पक्कड जबरदस्त बसलेली आहे. गडी 100% येण्याच्या प्रयत्नात होता, परंतु फॉलर जर फिरत नाही तर बाकी 3 ते 4 गडी अगदी घेऊन गेला असता. शशी एकाला एकाच्या जाळ्यात भेटू शकत नाही. मस्त, खरोखरच सुंदर पकडा रेड बाहेर होते मात्र हे दोषी संघाकडून शशिकांत लेंडे यांच्याकडून प्रत्युत्तर देते मात्र कळंब संघाचा रायडर 2 नंबर जर्सी परिधान केलेला रायडर आणि ग्राउंड नंबर 1 वर सुद्धा 2 वर सुद्धा सुंदर अशी नरेश हिरवे यांना चांगला प्रयत्न करावा लागेल. यदुशी संघाला सुद्धा चांगला प्रयत्न करावा लागेल, कारण हे दोन्ही संघ तुल्यबळ असे संघ आहेत आणि खरोखरच अतिशय जबरदस्त लढत या ठिकाणी पाहायला मिळेल. प्रत्यक्षात दोन्ही संघामध्ये कशातच कमी नाही असे दोन्ही संघ आहेत. अतिशय प्रामाणिकपणा खेळामध्ये पाहिजे, त्याशिवाय आपल्याला नाव मिळत नाही. आणि कबड्डी खेळातूनच आदिवासी समाजातलं कितीतरी खेळाडू पोलीस हे झालेले आहेत. पोलीस आहेत, होमगार्ड आहेत, पंच आहेत तिथं पंच देतील डिसिजन किती पण द्यायचे ते. आपण बाहेरून बोलू नका प्लीज. बाहेरून कोणी बोलायचं नाही, पंच देतील तेवढे मान्य करावे लागतील. कारण आपण पंच कशासाठी ठेवले आहेत, कुठल्याही संघावर अन्याय केली जाणार नाही हे सर्व संघाने नोंद घ्यायचं आहे. खरोखर एक गुणाची कमाई मांडीवर मारतो थाप तोच खरा मात्र कबड्डीचा मायबाप असा दाखवून दिले मात्र कळंब संघाच्या रायडरने. प्रत्युत्तर देते मात्र शशिकांत लेंडी 6-1 समीकरण. सूर्यकाशी झाडा एक कोपऱ्यात मात्र डावा कोपरा मारण्याचा प्रयत्न असेल आणि खरोखर मात्र अतिशय जबरदस्त चांगला असा प्रयत्न शशिकांत लेंडे यांच्याकडे आहे. चांगला दांडगा अनुभव आणि त्यांना प्रत्युत्तर करण्यासाठी अतिशय जबरदस्त अशी सर्व्हिस आणि वाघाची उडी अगदी शशिकांत यांच्या पिंजऱ्यात सापडली. लागले की नाही बघा जरा, कुठे लागले ते बघा डॉक्टर, कुठे लागले ते बघा. उडी मारताना कदाचित कुठेतरी लागले असेल. हॅलो, कारण ती उडीच तशी होती, जर सुटली असती. सुंदर असे ग्राउंड नंबर 2 वर सुद्धा पकड होते वागदाई संघाकडून आणि भोरीचा माल संघाचा रायडर मात्र बाद होतोय. 1 गुणाची मात्र कमाई केली जाते भोरीमा आपले वागदाई संघाकडे. प्रत्युत्तर देते मात्र वागदाई संघाचा 1 नंबरचे जर्सी परिधान केलेला रायडर निखिल लोभी. 4-1 असं समीकरण असताना गडी मारण्याचा प्रयत्न खरोखर मांडीवर मारतो ताप आणि तोच खरा कबड्डीचा बाप असं मात्र दाखवून दिलंय निखिल लोभी यांनी. आणि 1 गुणाची मात्र कमाई केली जाते आपल्या संघासाठी. प्रत्युत्तर देते मात्र भोरीचा मा संघाचा समीर. 7 नंबरचा जर्सी परिधान केलेला समीर. 6-1 असं समीकरण. बघूया समीर यांना मात्र नक्कीच काहीतरी करावं लागेल. गुणाची मात्र लैलूट करावं लागेल, बोनस मात्र मारावं लागेल.
सुंदर असा बोनस मारण्याचा प्रयत्न होता. मला वाटतं शेवटची 5 मिनिटं सामना संपण्यासाठी 1 गुणाची आघाडी कोणाकडं बोरीच्या महासंघाकडे. प्रतिस्पर्धी संघ वाघजाई संघाने त्याची नोंद घ्यायची आहे. 1 गुणाची आघाडी. अतिशय टफ फाईट डीजे निखिल भाई डीजे मास्टर आणि सर्व्हिस जबरदस्त फास्टर. खरोखर सुंदर अशी मात्र चढाई पाहायला मिळाली. वाघजाई संघाकडे 2 गुणाची लयलूट मात्र केली जाते आणि ग्राउंड नंबर 1 वर हाफ टाइम होतोय. कमाल वर्षे कळवायचे आहे वाघजाई रंगत चाललेला सामना. कळम बडाम येदूची संघाकडे 8 ची लीड आहे. प्रतिस्पर्धी संघ नरेश हिरवे खरोखर सुंदराची चढाई होती. प्रत्युत्तर देते मात्र शशिकांत लेंडी. 5-1 असं समीकरण असताना सर्व संघाचे खेळाडूंना सूचना असेल खरं बोला, कारण आपण बऱ्याच लांबून आलात. कुणावर अन्याय करू नका. लागलं तर खरं सांगा, खोटे बोलू नका, कारण खेळ आपला, मैदान आपलाच आहे. खरोखर सुंदर अशी पकड मात्र गाव नंबर 2 वर सुद्धा केली जाते वाघजाई संघाकडून आणि रायडर मात्र बाद होतोय बोरीबाद संघाचा. प्रति उत्तर देते मात्र वाघजाई संघाचा निखिल. मला वाटतं शेवटची पंच बोट वरती करतात. 2 मिनिटं 3 मिनिटं शेवटची 3 मिनिटं सामना संपण्यासाठी ग्राउंड नंबर 2 वर आणि ग्राउंड नंबर 1 वर सुद्धा सुरेख चढाई केली जाते मात्र कळंब ठाकूरवाडी संघाकडून आणि 2 गुणाची लयलूट 3 गुणाची लयलूट मात्र केली जाते. खरोखर आता थोडा रंगतदार सामना पाहायला मिळते मात्र आपल्याला. सुधागड बनाम 3 नरेश हिरवे. खरोखरच या ठिकाणी सामना हा ग्राउंड नंबर 1 वरचा अतिशय रंगतदार सामना होणार आहे. खरोखर कुठलाही संघ हार मानू शकत नाही. शेवटपर्यंत प्रयत्न नक्कीच असतील. बघूया पण नक्कीच कुठल्या तरी एका संघाला मात्र हार पत्करावा लागेल, कारण दोन्ही संघ विजय होणार नाहीत. जरी दोन्ही संघ बलाढ्य असले. सुंदर खरं बोला खोटं बोलू नका. दोन्ही संघाला विनंती असेल, खरं बोला खोटं बोलू नका, नंतर टेक्निकल पॉइंट दिला जाईल. जरासा त्या कोपऱ्यातून हात वरती होतोय बांबूच्या साईडने. रेड करतोय मात्र हिंदूजी संघाचा धुवाधाई रेड करो या मरो स्थितीमध्ये आणि नक्कीच मात्र पॉइंट मात्र घ्यावा लागेल. हिंदूजी संघाचा रायडर 19 नंबर जर्सी परिधान केले रायडर आणि पटकन होत सोडा चिठी वाजली की लगेच सोडायचं आहे. खरोखर 3-1 असं समीकरण. 2 नंबरची जर्सी परिधान केलेला रायडर. सुंदर अशी चढाई पाहायला मिळते मात्र आपल्याला आणि 1 गुणाची मात्र लयलूट केली जाते. पंचाला विनंती असेल, विनंती असेल, थोडस लक्ष द्यायचं आहे, बारकाईने लक्ष द्यायचं आहे. गडबड करू नका, घाई गडबड करू नका, कारण दोन्ही संघ आपलेच आहेत. कुठल्याही संघावर अन्याय करू नका. शेवटची 3 मिनिटं ग्राउंड नंबर 1 वर सुद्धा सामना संपण्यासाठी 5 मिनिटं. 3 गुणाची लीड कोणाकडे? येदूशी संघाकडे. प्रतिस्पर्धी संघ कळंब संघाने त्याची नोंद घ्यायची आणि खरोखर शशिकांत लेणे यांना मात्र पकड होते आणि सुंदर अशी पकड केली जात आहे नरेश हिरवे यांच्याकडून आणि शशिकांत मात्र बाद होतोय. मला वाटतं आणि 1+2 एकूण 3 पॉइंट मिळाले जातात कळंब ठाकूरवाडी संघाला. आता मात्र ग्राउंड नंबर 1 चा सामना संपतोय.